करण्यात असली तरी शेतकऱ्यांच्या मनातला सर्वात मोठा प्रश्न अजूनही कायम आहे, तो म्हणजे शेतकरी कर्जमाफीची घोषणा कधी होणार. लाखो शेतकऱ्यांना आशा लागून राहिलेल्या कर्जमाफीच्या निर्णयावर अद्याप अंतिम शिक्कामोर्तब झालेलं नाही. सरकारकडनं वारंवार तारखा सांगितल्या जात आहेत. त्या तारखा उलटून गेल्यानंतर देखील शेतकऱ्यांच्या पत्रामध्ये केवळ प्रतीक्षाच आहे. आधी 30 जूनची तारीख देण्यात आली, त्यानंतर 5 जुलैची आशा दाखवण्यात आली, पण आता पुन्हा एकदा नव्या तारखेची घोषणा झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न निर्माण होतोय, कर्जमाफीची घोषणा खरंच होणार आहे की पुन्हा एकदा तारखांचं राजकारण हेच सुरू राहणार आहे. कर्जमाफी आहे ही कर्जमाफी गरीब शेतकऱ्यांसाठी दिलेली. जे शेतकरी इन्कम टॅक्स भरतात हे मोठ्या शेतकऱ्यांसाठी ही कर्जमाफी नसल्यामुळं निश्चित प्रकारे इन्कम टॅक्सच्या बाबतीमध्ये यादी स्वतः मुख्यमंत्री देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन साहेबांशी बोलल्या, मॅडमशी बोलल्या आणि त्यांनी आपल्याला परमिशन दिलेली. तेही आमच्याकडे लवकरच ती यादी आल्यानंतर की साधारणतः राज्याच्या मुख्यमंत्री सांगितले की 30 जुलैपूर्वी त्याच्या अगोदर पहिल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची ही रक्कम ही दिली जाणार आहे. दुसरी जी अट होती की 26-27चेही पैसे भरले तर प्रोत्साहनपर पैसे मिळतील, ती 26-27ची अट जी आहे ती आपण काढून टाकलेली आहे. देशातली आणि राज्यातली सगळ्यात मोठी कर्जमाफी 56 लाख शेतकऱ्यांकरता ही कर्जमाफी आपण त्या ठिकाणी जाहीर केली. मी विधानसभेत घोषणा केली होती, आजपर्यंत सगळ्या कर्जमाफी योजनांमध्ये लगतच्या कर्जमाफी योजनेतले जे पात्र उमेदवार असतात त्यांना अपात्र करण्यात आलं. यावेळी आम्ही त्यांनाही 50,000पर्यंत पात्र करण्याचा निर्णय घेतला होता, पहिल्यांदा खास बाब म्हणून. परंतु रणधीर सावरकर यांच्या नेतृत्वात सत्ता पक्षाचे आमदार मला भेटले आणि त्यांनी विनंती केली की त्यांनाही 2 लाखापर्यंत कर्जमाफी द्यावी. म्हणून पहिल्यांदा राज्याच्या इतिहासामध्ये कर्जमाफीमध्ये त्यांचाही समावेश करण्यात आलेला आहे. मुळामध्ये दुसरी जी अट होती की 26-27चेही पैसे भरले तर प्रोत्साहनपर पैसे मिळतील, ती 26-27ची अट जी आहे ती आपण काढून टाकलेली आहे. 25-26चे पैसे ज्यांनी भरले असतील त्यांना प्रोत्साहनपर अशा पद्धतीनं मदत मिळणार आहे. यामुळे काही शेतकरी जे अपात्र झाले असते ते सगळे पात्र झालेले आहेत आणि मला असं वाटतं आता देशातली आणि राज्यातली सगळ्यात मोठी कर्जमाफी 56 लाख शेतकऱ्यांकरता ही कर्जमाफी आपण त्या ठिकाणी जाहीर केली. अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सर्व शासकीय योजनांची अचूक व वेगवान माहिती फक्त 20 या आपल्या चॅनलवर